माझं आयुष्य या ठिकाणी मी गडावर चालवणार. 4 महिने बाबांनी परीक्षा पाहिली आणि बाबांनाच दया आली. जे देवाला करता येत नाही संत करतात. बाबा बाहेर आलेत आणि त्या बाईला हाक मारली, ये बा, आणि सांगितलं, जा तुझ्या 3ऱ्या पिढीतला जीवात्मा तुझ्या शरीरात पाठवतो. आज तो मुलगा 12वी सायन्सला आहे मंडळी, लक्षात असू द्या. बाबांनी तो मुलगा दिला, मुलगा दिलाच दिला, पण बाबानं त्या बाईचं बोट धरलं, एक शक्ती दिली. तुम्हाला मी पत्ता देतो कीर्तन झाल्यानंतर. त्या बाईच्या बोटामध्ये अशी शक्ती आहे, बाबांचा पोटू पूजत असताना जो गंध लावला जातो त्या बोटातनं ओम हे अक्षर त्या पोटूवर उठतं. कारण जिथून ज्ञानेश्वरीची सुरुवात झाली, ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय संसवेद आत्मरूपा. सद्गुरूंनी भक्ती उघड करून सांगितली. बघा, भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, माझी आई काय करायची, आई मंथन करायची आणि मग वर आलेलं लोणी मला बोलवायची. कृष्णा इकडे ये, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी म्हणून. कृष्णा आता लोणी आल्यावर आता त्या लोण्याचं ताक होणार नाही, लोण्याचं दही होणार नाही, लोण्याचं दूध होणार नाही. दुधापासूनच लोण्याची निर्मिती आहे, पण त्याचं मंथन केलेलं आहे. ऊसामध्ये साखर आहे, पण मंथन केल्याशिवाय साखर दिसू शकत नाही. तिळामध्येच तेल आहे, पण गाळल्याशिवाय तेल दिसत नाही. लाकडामध्येच अग्नी आहे, पण घर्षण झाल्याशिवाय निघत नाही. तसं लोणी परमपदाला पोचलंय. देवा लोणी घ्या. देव म्हणतात, आई असलं लोणी मला नको. कारण ते लोणी जर परब्रह्माला पोचले ना, त्याच्या वरचं सुख मला पाहिजे आहे. कर्मामध्ये बंधन आहे, ज्ञानामध्ये अहंकार आहे, आणि योगामध्ये दुःख आहे, भक्तीमध्ये सुख आहे. मग देव काय म्हणतात, मला त्याच्यावरचं पाहिजे. मग काय पाहिजे? आई वचन देतो म्हणून आईनं वचन दिलं आणि देवानं मागितलं. आई मंथन करत असताना जो डेऱ्यातून आवाज निघतो तो तेवढा दे. आई म्हणले, तो आवाज मला द्यायचा अधिकार नाही, तो आवाज फक्त गगनगिरी महाराज सद्गुरू देतात. मंडळी, नामदेव महाराज म्हणतात, माझं देवाचं एवढं सख्यत्वाचं नातं, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. एवढं सख्यत्वाचं नातं. त्या नामदेवानं देवाकडे आवाज मागितला, देवा या श्वासाला 24 तासामध्ये 21,600 वेळा जे श्वास चालतात तो आवाज मला द्या. देव म्हणले, याच्यासाठी अरे मला तरी सद्गुरू करावा लागला, तू कोणत्या झाडाचा पाला? मग काय कर, सद्गुरू करून घे. नामदेवानं सद्गुरू प्राप्त करून घेतला आणि मग नामदेवाला आवाज प्राप्त झाला. अनुहत वाजती टाळ, अनुहत वाजती टाळ, सद्गुरू देत असं. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ज्ञानेश्वरी लिहिली करी, पण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर गोपाल कृष्ण परमात्मा दिगंबरा दिगंबरा हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, स्वांगरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, स्वामी गगनगिरी दिगंबरा, योगी गगनगिरी दिगंबरा, अनंत कोटी ब्रह्मांड